नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ह्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आपल्याला पिव्होट पॉइंट नुसार ट्रेडिंग कसं करायचं आहे. पिव्होट पॉइंट जो आहे तर त्यानुसार आपल्याला कशा प्रकारे ट्रेडिंग करायचं आहे आपण ते ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपला जॉईन करायचा आहे. आता करूया आपण आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात. आता होतंय काय का आपण बघतोय का मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करताना वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर वापरतो. काही लोक जरा थोडेसे सपोर्ट रेजिस्टंट लेवल वगैरे त्या गोष्टी हे करत असतील, बघत असतील. काही जण बोलिंजर बँड वापरत असतील, काही जण त्या ठिकाणी RSI वापरत असतील, काही जण आपलं मुव्हिंग ॲव्हरेज वापरत असेल, कुणी त्या ठिकाणी प्राइस ऍक्शन वापरत असेल. वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स मार्केटमध्ये आहेत. पण आज आपण ही जी माहिती घेणार आहोत ती घेणार आहोत पिव्होट पॉइंट विषयी. पिव्होट पॉइंट नुसार आपल्याला ट्रेडिंग कसं करायचं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याकरता जो हा सगळा व्हिडिओ आहे आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. आणि मग आता आपण करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. ओके. आता बघा, तर पहिल्यांदा आपल्याला हा इंडिकेटर कुठे भेटणार आहे आपण ते एकदा जाणून घेऊया. आणि त्यानंतर मग आपल्याला त्यावरती ट्रेडिंग कसं करायचं आहे ते आपल्याला बघायचे. आता समजा मी तुमच्या समोर जो चार्ट ठेवलाय तो चार्ट मी तुमच्या समोर नॅसडॅकचा ठेवलाय. पण आपण जे ट्रेडिंग करत असतो किंवा ऑप्शन मध्ये जे आपण ट्रेड करतो ते खास करून आपण आपल्या निफ्टीमध्ये करतो. मग आपण ह्या ठिकाणी इथे आपला निफ्टीचा चार्ट टाकूया. ठीक आहे. निफ्टी इंडेक्स आपण या ठिकाणी टाकलाय. आणि इथे आपल्या समोर जर तुम्ही बघितलं हा चार्ट असा येतो. आम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती लावलाय. आपल्याला इथे या ठिकाणी पहिली गोष्ट करायची का पिव्होट पॉइंटचा इंडिकेटर त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. आता पिव्होट पॉइंट बघा, इथे तुम्हाला इंडिकेटर मध्ये जर गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नाव टाकायचे PIVOT पिव्होट असं नाव टाकलं तर तुम्हाला पिव्होट पॉइंट नावाचा इंडिकेटर या ठिकाणी येईल. आता या ठिकाणी मी इथे आलोय, इथे मी नाव टाकलंय PIVOT. बघा इथे हा इंडिकेटर आलेला आहे पिव्होट पॉइंट स्टँडर्ड. आपल्याला तो टाकायचा आहे. आणि इथे या ठिकाणी मी तो टाकलाय पिव्होट पॉइंट स्टँडर्ड. इथे या ठिकाणी टाकलाय. तुम्हाला बरेचसे इथं आकडे 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 दिसतात. हा आकड्यांचा काय खेळ आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आता हे आकडे आपल्याला काय सांगतायत. पण आता हे जर तुम्ही आकडे बघितले तर हे आकडे आता भरपूर दिसत आहेत. पण जर याचा टाइम फ्रेम जर चेंज केला, एका तासाचा जर तुम्ही टाइम फ्रेम जर केला तर आकडे कमी होत आहेत. ओके. तर आकडे ह्या ठिकाणी कमी होत आहेत. मग पहिल्यांदा आपण बघूया का एका तासाच्या टाइम फ्रेम वरती निफ्टी आपल्याला काय सांगतो. इथे बघा, आता इथे हे तुम्हाला प्रत्येक दिवसाचे जे पिव्होट पॉइंट्स असतात ते तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बघायला भेटतात. पिव्होट पॉइंट म्हणजे काय, अर्थातच सपोर्ट लेवल किंवा रेजिस्टंट लेवल. कोणती जर आपण बघितलं असेल चार्ट आहे, जर एका सपोर्ट लेवलला आला तर आपल्याला तिथून थोडा बाउन्स बॅक बघायला भेटतो. किंवा जर एखादा रेजिस्टंट लेवल आहे तो जर क्रॉस केला तर आपल्याला त्या ठिकाणी एक आणखीन चांगला बाउन्स बॅक बघायला भेटतो. सपोर्ट लेवल तोडला तर थोडा सेल ऑफ बघायला भेटतो. आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता इथे तुम्ही बघा, आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघा हा चार्ट इथे आपण बघतोय, हा आहे आपल्या 22 तारखेचा चार्ट. आता एका तासाच्या टाइम फ्रेमवरती म्हटल्यानंतर आपल्याला थोडासा या ठिकाणी जो आहे कॅन्डल कमी दिसतात. 26 तारखेचा तुम्ही बघूया. जर 26 तारखेचा जर तुम्ही ह्या ठिकाणी विचार जर केला तर बघा हे थोडे आकडे आपण या ठिकाणी आपल्या ह्या साईडला घेऊ, म्हणजे आपल्याला जरा थोडेसे कळतील. बघा इथे हे राईटला घेऊया आपण आकडे. ओके. आणि मग आता आपल्याला हे आकडे आलेत आपल्या. बघा आता इथे तुम्हाला काय दिसतंय, इथे आपल्याला तारीख 26 तारीख इथून सुरू झाली. हा इथे 24,700 हा आपल्यासाठी महत्वाचा सपोर्ट होता. पण आपला हा मेन रेजिस्टंट काय होता, रेजिस्टंट हा होता 24,874. मग आपलं काम काय होतं ट्रेडिंगचं, हे इथं तुम्हाला पहिल्यांदा तासाच्या टाइम फ्रेमवरती बघितलं तर काय दिसतंय, 24,874च्या वरती गेला तर इथे तुम्ही त्या ठिकाणी त्याला बाय करू शकता. तोपर्यंत बाय करायचं नाही. आणि 24,700 हा आपल्यासाठी होता सपोर्ट. आणि तो जर तोडला तर आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं सेल. आता मग इथून तुम्ही बघितलं हा तोडल्यानंतर तुम्हाला जो लो दिसतोय तो दिसतोय 24,629चा. म्हणजे जो सपोर्ट आहे मेजरली तो जर तोडला तर तुम्हाला त्या ठिकाणी जवळजवळ 70 पॉईंटचं टार्गेट त्या ठिकाणी भेटलंय. आणि हा जो झोन रेजिस्टन्सचा आहे तो तर तोडला नाहीये. मग हे झालं तासाभराच्या टाइम फ्रेम वरती.
आता मग तासाभराच्या टाइम फ्रेमवरून आपण जरा थोडं 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती यायचं. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आलं तरी आपल्याला साधारणतः सपोर्ट लेवल किंवा रेजिस्टंट लेवल आपला तोच आहे बघा, 24,874 आणि 24,700. मग थोडं अजून पुढे या, त्या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती या. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जरी आलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय बघायला भेटतं बघा, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आलं तर थोडासा चेंज बघायला भेटतो. म्हणजे मग या ठिकाणी आपले सपोर्ट रेजिस्टंट लेवल थोडे चेंज होतात. पण आपण बघा तर इथेही आपल्याला काय दिसतंय, तर आपल्याला इथे दिसतंय असं बघा, आता जो आपला 24,874चा जो आपला पहिला रेजिस्टंट होता तो आपला ह्या ठिकाणी 24,815 हा तसा ऍक्च्युअली बघितला असेल तर आपला तो सपोर्ट रेजिस्टंट होता. पण जर आपण त्याच्या खाली जर गेलो तर तो आपल्यासाठी रेजिस्टंट तयार होतो 24,815. तर आपल्या सकाळी थोडीशी जर आपण बघितली तर 15 मिनिटाची कॅन्डल नॉर्मली त्याच्यावरती क्लोज होताना दिसली, पण काय झाले आपल्याला कॅन्डल त्याच्यावरती पूर्णपणे क्लोज झालेली नव्हती. आता इथे सकाळी काय झाले बघा, ह्या कॅन्डलनं सकाळी बऱ्याच जणांना फसवलं. ओके, तर इथे तुम्ही बघा, इथे ह्या कॅन्डलनं बऱ्याच जणांना सकाळी फसवलं. कारण आपण बघतोय का इथून जर एक बाउन्स बॅक आला 24,830 पर्यंत बाउन्स बॅक आला, पण त्यानंतर परत दुसरी एक कॅन्डल आपल्याला रेड तयार झाली. तेव्हा आपल्याला शक्यतो कॅन्डल याच्यावरती क्लोज होताना आपल्याला बघायला पाहिजे, म्हणजे क्लोज झाली पाहिजे, तरच मग आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, एक चांगल्या प्रकारे मुवमेंट भेटते. मग आता त्याच्याकरता आपल्याला थोडं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण इथे आलो तर आपल्याला इथे जे आपले सपोर्ट रेजिस्टंट लेवल आहेत तर ते तेच आहेत, त्यामध्ये काही फरक पडलेला एवढा नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकता बघा, ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण आलोय. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघतोय तर इथे आपल्याला जी कॅन्डल आहे ती कॅन्डल क्लोज झाली नाही. आपल्याला इथे आपल्याला काय पाहिजे, जर समजा तुम्हाला पहिल्यांदा मी तुम्हाला काय प्रोसेस सांगितली, एक तासाचा पिवट पॉइंट बघा. आता तासाचा पिवट पॉइंट जर बघितला तर तुम्हाला त्या गोष्टी मार्क करायच्या बघा. एकदा परत आपण रिव्हर्स येऊया. तासाचा जर आपण पिवट पॉइंट बघितला तासाभराचा, तर आपल्याला कुठे एक मार्क करायचं, या ठिकाणी आपल्याला मार्क म्हणजे आपल्याला एक लाईन हॉरिझॉन्टल लाईन टाकायची 24,874. ठीक आहे, त्यानंतर दुसरी टाकून घ्या 24,700ची. ठीक आहे, 24,500ची काही गरज नाहीये. त्यानंतर आपण त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती या. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ही आपल्या लेवल त्याच आहेत. त्यानंतर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती या. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण आल्यानंतर थोड्या लेवल आपल्या चेंज झाल्यात. मग आपण ह्या ठिकाणी बघा, इथे एक लाईन टाका, ही एक लाईन इथे टाकून द्या. त्यानंतर आपण परत इथे ही एक लाईन टाकून द्या. ठीक आहे, इथे. तर ह्या अशा लाईनिंग आपण टाकल्या. मग आपण ह्या ठिकाणी या 5 मिनिटाच्या ट्रेड आपल्याला टाइम फ्रेमवरती आपल्याला ट्रेड करताना 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेड करायचा आहे. ठीक आहे, आणि मग आता तुमच्या समोर ह्या सगळ्या लेवल्स आलेल्या आहेत. मग आता यावरती ट्रेड कसा घ्यायचा आहे बघा. तर पहिली गोष्ट, आता इथे सकाळी आपण बघितलंय मार्केट खाली ओपन झालं. मग आपल्या दृष्टीनं पहिला रेजिस्टन्स कोणता होता, 24,875. म्हणजे मग आपल्याला 24,875च्या वरती जर गेला तरच खरेदी करायचा आहे, तोपर्यंत खरेदी करायचा नाहीये. आणि जर 24,816च्या खाली जर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला सेल करायचा आहे. तुमचा स्टॉप लॉस हा राहणार आहे 24,873. ओके, पण आपण इथे बघतोय का इथे आपल्याला बऱ्याच वेळ कन्सोलिडेशन झालं आणि इथे ह्या ठिकाणी त्यांनी त्याची रेंज तोडली. आता इथे सकाळी पहिली ही रेंज तोडली आणि ती रेंज तोडल्यानंतर तुमचा जो होता स्टॉप लॉस 24,875. त्यानंतर मग आपण बघतोय का ही रेंज तोडली, मग तुमचा हा स्टॉप लॉस आला 24,816चा. आणि त्यानंतर आपण परत बघतो का 24,700च्या खाली गेला, मग तुमचा स्टॉप लॉस आला 24,739. आणि 24,700च्या खाली क्लोज झाल्यानंतर तुमचा जो आहे स्टॉप लॉस 24,700. आता हे सांगितलं मी तुम्हाला सेल पोझिशनचं. बाय कसं करायचंय, तर पहिले म्हणजे आपल्याला ह्या लेवलच्या वरती आला पाहिजे, त्याच्यावरती आला नाही. पर दुसरी गोष्ट, आपल्याला बघा हा सपोर्ट तोडलाय, पण हा सपोर्ट जर क्रॉस असा तोडून वर आला तर बाय करायचं, त्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली तर बाय करायचं आहे, तर बाय करायचंय. पण इथे ती पोझिशन तयार झाली नाही, परत इथेही तयार झाली नाही, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दिवसभर बायची पोझिशन भेटली नाही. ह्या प्रकारे आपण इथे आपला ट्रेड करू शकता. आता आता हीच गोष्ट तुम्हाला ऑप्शन मध्ये करायची आहे.
तर ऑप्शन मध्ये बघा, आता हे 30 सप्टेंबर आपण इथे जाणून घेऊया आणि त्या ठिकाणी आपण हा पहिल्यांदा बघूया 24,000 आणि आपल्या 600चा कॉल आपण या ठिकाणी बघूया. तर इथे कॉल मध्ये आपल्याला काय मुवमेंट दिसते, तर 24,600चा जो कॉल आहे त्या कॉल मध्ये आपण बघतोय आपल्याला त्या ठिकाणी इथे ही सगळे पिवट पॉईंट आले. त्या पिवट पॉईंट मध्ये आपण 321 रुपयाचा आपला पहिला रेजिस्टन्सचा झोन म्हणजे पहिला सपोर्ट होता, पण तो नंतर रेजिस्टन्स झाला आणि तो तर काही त्यांनी तोडला नाही. त्यानंतर इथे खाली आला, इथे बघा थोडस तुम्हाला जरा मोठं करून दाखवतो. हा ठीक आहे बघा, आता म्हणजे तुमच्या नजरेतील आता मी हे काय घेतलेलं आहे, आयटीएम घेतलेला आहे. तुम्हाला एटीएम ओटीएम ला एवढी मुवमेंट बघायला भेटणार, मी आयटीएम घेतलाय. ठीक आहे, आता इथे हा खाली आलाय आपल्याला. इथे खाली आल्यानंतर बघा इथे आपल्याला ह्या सपोर्ट लेवल आहे अराउंड 263, त्याच्या खाली आलोय. पण परत बाउन्स बॅक आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी हे फक्त 5 मिनिटाची टाइम फ्रेम, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण बघतोय का ही कॅन्डल किंवा ह्या लेवलच्या वरती आलाय आणि त्या लेवलच्या वरती आल्यानंतर आपल्याला मुवमेंट भेटली परत 24,290 पर्यंतची मुवमेंट भेटली. पण प्रश्न असा आहे का ही कॅन्डल जी आहे ती कॅन्डल क्लोजच या लेवलला झाली आहे. मग कॅन्डल जर क्लोज त्या लेवलला झाली आहे, ती कॅन्डल त्या लेवलला क्लोज झाल्यानंतर मग आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा, मग तोही कन्फ्युजन होतं. म्हणून आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा बघायचे ते कॅन्डल आपल्याला या ठिकाणी क्लोज तर झाली आहे, पण मग आपल्याला पहिला दिवसाचा जो अगोदरच्या दिवसाचा एक रेजिस्टंट असेल किंवा जो पिवट पॉइंट असेल आपल्याला त्यावरतीही मार्क करायचे. बघा आता इथे तुम्ही जर मार्क बघितलं तर पहिली गोष्ट बघा, हे इथे पहिल्या दिवसाचा एक पिवट पॉइंट आहे 296. ओके, आणि त्यानंतर आपल्याला इथे काय पिवट पॉइंट एक बघा, इथे हा एक आहे पहिल्या दिवसाचा पिवट पॉइंट 231 रुपये. ठीक आहे, मग आता आपल्याला इथे काही गोष्टी बघायच्या आहेत. बघा आता इथे पहिला जो आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचंय, हा आपला रेजिस्टंट आहे त्याच्यावरती जर नाही गेला तर ट्रेड घ्यायचा नाहीये. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही इथे बघा इथे एक पोझिशन तयार झाली, ही कॅन्डल आपल्याला इथे क्लोज झाली आहे. ती कॅन्डल तिथे क्लोज झाल्यानंतर आपल्याला इथे त्यामध्ये जी काय याच्या कॉलमध्ये मुवमेंट बघायला भेटली ती फक्त 20 पॉईंटची मुवमेंट बघायला भेटली. पण मग काही अशी 20 पॉईंटची मुवमेंट, पण ही कॅन्डल जी आहे ती कॅन्डल आपली पूर्णपणे ह्या आपल्या 263च्या वरती क्लोज नाही झाली पहिली कॅन्डल. परत दुसरी कॅन्डल आपण बघितली ती पण एक असा आपल्याला एक असा शार्प मूव दिला, परत खाली झालेला आहे. त्यानंतर ही कॅन्डल इथे क्लोज झाली आहे. पण आता ती कॅन्डल क्लोज झाली, पण आपलं काय आहे का मेन आपल्याला रेजिस्टन्सच्या वरती गेलं पाहिजे, त्यामुळे तो ट्रेड आपला तिथे त्या ठिकाणी बसला नाही. आता इथे आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे हा ट्रेड सेटअप आपल्याला इथे बसला का. आता इथे पहिली गोष्ट काय आहे, हा 263चा सपोर्ट होता, हा तर यांनी तोडलाय. हा तोडल्यानंतर आपण बघतोय का ह्या ठिकाणी जो पहिल्या दिवसाचा पिवट पॉइंट होता त्या ठिकाणी त्यांनी थोडा सपोर्ट घेतलाय. पण मग आपल्याला इथे अशा वेळेस काय करायचं आहे, हा रेजिस्टंट पॉइंट आहे आणि त्याच्या वरती जर गेला तर ट्रेड घ्यायचा आहे. आता हा पहिला रेजिस्टंट पॉइंट होता, पण त्याच्या खाली आल्यानंतर हा रेजिस्टंट पॉइंट झाला. असं करता 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 आपण बघतोय का दिवसभर आपल्याला कॉल साइड मध्ये कुठेही मुवमेंट बघायला भेटली नाही. आता हेच आपण जाणून घेणार आहोत पुटच्या बाबतीमध्ये. आता हा 24,800चा आपण एक पुट घेऊया इथे आणि मग आपल्याला ह्या ठिकाणी कळेल का काय नेमकी परिस्थिती होती. आता इथे या ठिकाणी आपण बघतोय का 26 तारखेला, इथे 26 तारखेच्या आधी आपल्याला काही जे पहिले पिवट पॉइंट असतील तर पहिले काही पिवट पॉइंट नव्हतेच आपल्याला या ठिकाणी, कारण मार्केट तेवढं खाली नव्हतंच. मग आपल्याला ह्या ठिकाणी पहिल्यांदा जाणून घ्यायचे बघा इथे 26 तारखेला काय दिसतंय. आता पुट मध्ये आपण आलोय, इथे पहिला आपल्याला जो रेजिस्टंट होता 9:30 वाजता, तो रेजिस्टंट पॉइंट पहिल्या दिवसाचा एकच आपल्याला बघायला भेटतोय. तो कोणता आहे बघा, या ठिकाणी दिसतोय अराउंड आपल्याला 62 रुपयाचा. आणि मग इथे आपल्याला बघायचं आहे, एक तर इथे सकाळी सकाळी ओपनिंग झालं, ओपनिंग झाल्यानंतर ही कॅन्डल इथे क्लोज झाली, पण ती त्याच्या खाली क्लोज झाली, म्हणजे पूर्ण त्याच्यावर क्लोज झाली नाही. दुसरी कॅन्डल जी आहे ती दुसरी कॅन्डल याच्यावरती क्लोज झाली आणि त्या ठिकाणी आपला हा ट्रेड सेटअप बसलाय. बाय अराउंड जर तुम्ही बघितलं असेल तर काय लेवल आहे त्याची ते आपण जाणून घेऊया. हॉरिझॉन्टल लाईन आपण बघूया, ही क्लोज झाली कॅन्डल इथे, ती झाली आपली क्लोज किती रुपयाला, 67 रुपयाला क्लोज झाली. म्हणजे 67 रुपयाला बाय इथे हा पुट झाला.
आणि त्यावेळेस आपल्याला इथे आपला बाय झाल्यानंतर आपल्याला त्याच्या पाठीमागचा पिवट पॉइंट आहे, हा आपला पिवट पॉइंट, तो आहे अराउंड किती 56 रुपयाच्या आसपास, हा आपला त्या ठिकाणी स्टॉप लॉस. आणि मग त्यानंतर म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस कुठल्याही ऑप्शन मध्ये काम करा, कुठेही काम करा, स्टॉप लॉस पहिला ठेवायचा. ठीक आहे, भले तुमचे महिन्यातले समजा 22 ट्रेड होतात, 4-5 दिवस तुमचे स्टॉप लॉस वाजू शकतात. ओके, त्यानंतर आपण बघतोय काय काय दिसतं इथे बघा. इथून आपण गेलो इथपर्यंत, परत खाली आलो, परत वर गेलो, परत खाली आलो. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आहे, त्यामुळे तुम्हाला रेटमध्ये व्हेरिएशन बघायला भेटणार, थोडं कन्सोलिडेशन बघायला भेटणार. पण आपण बघा इथून तुम्हाला हा इथपर्यंत आला, परत हा जवळजवळ 84-85 पर्यंत आला, परत 67 पर्यंत आला. म्हणून आपल्याला जर समजा मोठी जर समजा एक अशी विनिंग करायची असेल तर त्या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा. हा तुमचा स्टॉप लॉस तर वाजला नाही. त्यानंतर तुम्ही बघतात इथे मग आपल्याला बघायचं आहे बघा, ह्या ठिकाणी हा दुसरा रेजिस्टंट लेवल होता, तो क्रॉस केला, पण परत या खाली या लेवलला रिटेस्ट करायला आला. त्यानंतर आपण बघितलंय का हाय रेजिस्टंट लेवल तोडला, हाई तोडला. मग आपल्याला काय करायचं आहे बघा, तर आपल्याला पहिली गोष्ट जो आपला एसएल आहे तो तुम्हाला प्रॉपर टाकायचा. आता इथे या ठिकाणी समजा तुमचा 67 रुपयाला बाय झाला, 57 रुपयाचा एसएल होता. मग पहिलं टार्गेट काय होतं तुमचं इथे 84 रुपये, म्हणजे जो पुढचा पिवट पॉइंट आहे. एक तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला त्यामधून बाहेर पडा, समजा इथे तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट बुक केला, त्यानंतर परत हा खाली आलाय, त्यानंतर ह्या पिवट पॉइंटच्या वरती परत एक कॅन्डल क्लोज झालीये, परत इथे बाय झाला, परत इथे एंट्री झाली, तुमचा एसएल असणारे हा पिवट पॉइंट. आणि त्यानंतर मग इथे बघताय तुम्ही तुमचं टार्गेट पुढचं आहे, हा जवळजवळ 100 रुपयाचा टार्गेट, त्याच्याही वरती गेला तुमचा हा. इथे तुमचा एसएल इथे थोडा वरती घ्या. त्यानंतर आपण बघतोय का हा जवळजवळ कुठपर्यंत गेला, 181 पर्यंत गेला. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये या पिवट पॉइंट नुसार ट्रेडिंग करू शकता. सपोर्ट रेजिस्टंट लेवल असतात ह्या, पण आपल्याला यावरती चांगल्या प्रकारे ट्रेड करता येतो. आणि आता इथे आपल्याला बघायचंय निफ्टीच्या बाबतीमध्ये. आता आपण हे फ्युचरच्या बाबतीमध्ये केलं ना, ठीक आहे. आता इंडेक्स मध्ये आपण बघूया बघा, इथे निफ्टीचा इंडेक्स. आता इंडेक्स वरच्या लेवलवरती आपण जर बघितलं तर काय दिसते इथे बघा. पहिली गोष्ट आपल्याला हा 26 तारखेला हा आपल्याला हा रेजिस्टंट पॉईंट तोडला नाही, त्यामुळे बायचा विषय नाहीये. त्यानंतर हा सपोर्ट लेवल आपला तोडला, हा ब्रेक झाला, त्यानंतर इथे आपला सेल झाला आणि त्यानंतर आपल्याला टार्गेट भेटले. हे जे पहिलं टार्गेट होतं आपलं 24,701चं, आज ते तर आपलं डन झालंय. आणि त्यानंतर आपल्याला बरंच खाली आलं, जवळ 24,630 पर्यंत आपण आलो, पण आपल्याला इथे या ठिकाणी कुठेही बाय क्रिएट झाला नाही दिवसभरामध्ये. अशा प्रकारे तुम्ही हा ट्रेड करू शकता. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही कालचंच दाखवले, आता तुम्ही पहिलेही बघा, जर पहिल्याही समजा गोष्टी तुम्ही बघितल्या तरी तुम्हाला तेच वाटते. बघा इथे या ठिकाणी समजा आपण 25 तारखेचा बघितला, 25 तारखेला काय दिसते आपल्याला, इथे 25 तारखेला सकाळी बघतोय हा रेजिस्टंटचा झोन आहे, क्रॉस झाला नाहीये. त्यानंतर हा सपोर्ट लेवल होता. ओके, तर आता जो हा सपोर्ट लेवल होता आपला, सपोर्ट लेवल ब्रेक झाला आणि त्यानंतर आपण बघतोय का हा इथपर्यंत टार्गेट होतं हे पिवट पॉइंट, त्या पिवट पॉइंट पर्यंत आला, तो तोडला, पण पुढच्या पिवट पॉइंट पर्यंत गेला. पण इथे बघा हा जो झोन रेजिस्टंट आहे हा क्रॉस झाला नाही दिवसभरामध्ये, त्याच्यावरती क्लोज झाला नाहीये. तर आपल्याला काय होतंय, पिवट पॉइंट नुसार आपल्याला ज्या लेवल आहेत कुठं मार्केट थांबू शकतं, कुठं मार्केट जर एका पॉईंटच्या वरती गेलं तर कुठपर्यंत तेजी जाऊ शकते, या गोष्टीची कल्पना आपल्याला येते. तेव्हा आपल्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे का पिवट पॉइंट नुसार जर आपण काम केलं तर तुम्हाला बोलिंजर बँड वगैरे वगैरे त्या बाकीच्या गोष्टी पण बघायची गरज नाहीये. ओके, आणि तेव्हा आता इथे आणखीन याच्यामध्ये बघा, जर समजा एखाद्याला समजा एक इंडिकेटर समजा ऍड करायचा आहे, RSI आपण या ठिकाणी घेऊया बघा, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. समजा RSI आपण बघितला तर आपल्याला या ठिकाणी RSI हा येतोय का, आलाय का RSI, RSI 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 रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ठीक आहे, RSI 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 आला. आता इथे तुम्ही बघू शकता बघा, ह्या ठिकाणी जो RSI आहे, तर इथे आपण बघतोय का RSI आपल्याला ह्या ठिकाणी कंटिन्युअसली 160च्या खाली होता. थोडासा जर आपण बघितलं या ठिकाणी बघा, आपला एक जो काय आपला फॉर्म्युला विशेष ठरलेला आहे, जर 30 पर्यंत RSI आला आणि तिथून जर वरती फिरला तर मग त्या ठिकाणी तुम्ही एक असा ट्रेड जो आहे का आपले शॉर्ट ट्रेड घेऊ शकता. बघा आता सपोर्ट लेवलला आला, इथे तुम्ही जर समजा काय इथे समजा बाय झाला, इथे बाय केला, तर पुढचा रेजिस्टंट पॉइंट आहे तो तुमचा त्या ठिकाणी टार्गेट असू शकतो. मग तुम्ही हा या ठिकाणी एक असा एक छोटा ट्रेड करू शकता. किंवा मग इथे या ठिकाणी काय आहे बघा,
आता इथे जर बघितलं तुम्ही इथं काय दिसतंय इथे, पण मग त्यामध्ये एवढी मुवमेंट आपल्याला बघायला भेटत नाही ना. म्हणून आपण जर समजा आपल्या याच्या पिवट पॉईंटच्या एका सपोर्ट लेवलला बाय केलं, किंवा पिवट पॉईंटचा सपोर्ट लेवल जर खाली तोडून परत वरती जर आला तर बाय केलं, तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला एक ट्रेड घेता येतो. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आपल्याला मी सांगितल्या त्या सगळ्या एज्युकेशनल पर्पजसाठी होत्या. पण आता काय होतंय का, ज्यावेळेस काय बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर मग मार्केट जे आहे ते मार्केट ओपन झाल्यानंतर मग आम्हाला कसा ट्रेड करायचा कळत नाही, किंवा मग सगळेच लोक सांगतात मार्केट क्लोज झाल्यानंतर दाखवतात, मार्केट लाईव्ह मार्केटमध्ये दाखवत नाहीये. त्याकरता आपण थोडंसं क्रिप्टोमध्ये येऊया आणि आपण बिटकॉईनमध्ये आता बघूया काय दिसतंय आपल्याला. ठीक आहे. आता इथे बिटकॉईनचा आजचा हा चार्ट आहे बघा. हा बिटकॉईन आपण बघतोय का दिवसभर आज हा 15-5 मिनिटाचा चार्ट आहे. ठीक आहे. हा. आता ह्या ठिकाणी जर सकाळपासून जर आपण बघितलं तर इथे आपल्याला एक पिवट पॉईंट काय दिसतोय बघा. हा कालचा एक पिवट पॉईंट आहे. कालच्या पिवट पॉईंटची आपण या ठिकाणी एक इथे लेवल टाकली आहे. ठीक आहे. आणि आपण बघतोय का काय काय आपल्याला इथे दिसते. तर आपल्याला इथे बरोबर बघा सकाळपासून इथून खाली, इथून खाली, इथून खाली, म्हणजे हा एक झोन रेजिस्टन्सचा होता, तो आपल्याला क्रॉस करत नव्हता. आणि त्यांनी आता तो इथे हा क्रॉस केला बघा, इथून खाली आला. थोडं मोठं करून दाखवतो बघा. बघा हा इथे याच्या वरती गेला. हा इथे याच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला एक चांगली मुवमेंट इथे बघायला भेटली. परत खाली आला, पण परत याच्या वरती गेल्यानंतर परत एक मुवमेंट बघायला भेटली. म्हणजे इथे हा झोन रेजिस्टन्सचा क्रॉस केल्यानंतर एक मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. पण त्याच्यानंतरचा आपल्याला पिवट पॉईंट कोणता आहे आपण तो जाणून घेणार आहोत. बघा जर थोडं आपण बघितलं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, तर आपल्याला त्याच्यानंतरचा पिवट पॉईंट हा पुढचाच दिसतोय. हे बघा हा पिवट पॉईंट. मग खरी तेजी आपल्याला कधी येईल बघा, हा जर लेवल तोडला 1,09,931चा, जर ती लेवल जर तोडली तर आपल्याला एक त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे मोमेंट येऊ शकते. आणि आपण इथे बघतोय का हा जो आपला पिवट पॉईंट आहे त्या पिवट पॉईंटला मार्केटनी सपोर्ट घेतलाय जो जो कालपासून बघा, हा 1,09,276 बरोबर त्या लेवलचा जो सपोर्ट आहे, आणि तो सपोर्ट मार्केटने तोडला नाही. म्हणजे ऍक्च्युली जर काम बघितलं आपण तर इथे ह्या प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे वर्किंग होतं याच्यामध्ये. आणि तेव्हा आपण आपल्याला जर मार्केटमध्ये कोणत्या लेवलला बाय करायचे, कोणत्या लेवलला प्रॉफिट बुक करायचं याची माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी पिवट पॉईंटचा आपण वापर करू शकता. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि या व्हिडिओत कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला आपण दिलेला नाही, याची आपण याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके. आता तेव्हा इथे आपण थांबतोय. परत भेटूया आपण नवीन विषयासह.